घरगुती चटणी करायची, नोकरी व्यवसायातून वेळ नाही, मग स्वाद मसालेमध्ये या। चवीला चटणी कशी हवी ते सांगा। निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार, तेही तुमच्या नजरेसमोर। वा, आता तुमच्या जेवणाला चव येणार। प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार। आमचा पत्ता स्वाद मसाले, गेस्ट हाऊस शेजारी पलूस, साळशिंगे रोड, महात्मा विद्यालय शेजारी विटा। संपर्क 99 600 25 215 88 558 081 62। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। कुंडली येथे क्रांतीवीर कॅप्टन रामभाऊ लाड यांच्या 103व्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा यंदाचा क्रांतीवीर कॅप्टन रामभाऊ लाड जीवनगौरव पुरस्कार हा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात विशेष सरकारी वकील पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना प्रदान करण्यात येणार आहे। हा ऐतिहासिक सोहळा कुंडल ग्रामपंचायतीच्या भव्य पटांगणावर रविवार दिनांक 22 जून सायंकाळी 6 वाजता संपन्न होणार असल्याची माहिती क्रांतीवीर कॅप्टन रामभाऊ लाड जीवनगौरव समितीच्या वतीने ॲडव्होकेट दीपक लाड यांनी कळविले। क्रांतीवीर रामभाऊ लाड जीवनगौरव समिती यांच्या वतीने हा यंदाचा दुसरा जीवनगौरव पुरस्कार आहे। मागील जीवनगौरव पुरस्कार माजी राष्ट्रपती व्ही गिरी यांचे नातू, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पत्रकार, आशिया खंडातील सर्वोच्च पुरस्कार रेमन मॅग्सेस विजेते प्रख्यात ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये क्रांती नगरी कुंडली येथे प्रदान करण्यात आला होता। यावर्षीचा दुसरा पुरस्कार कायदेशीर क्षेत्रातील असाधारण सेवेसाठी ज्यांना भारतातील सर्वोच्च पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले असे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात विशेष सरकारी वकील पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना प्रदान करण्यात येणार आहे। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या आई लक्ष्मीबाई निकम यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सातारा प्रतिसरकारच्या रणसंग्रामामध्ये विशेष सहभाग नोंदविला होता। क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी, क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड यांच्या सोबतीने त्यांनी कार्य केले। सातारा प्रतिसरकारच्या स्वातंत्र्य लढ्यातील बहुमोल कार्याबद्दल ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना विशेष अभिमान आहे। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम ज्यांनी प्रमुख खून आणि दहशतवादाच्या खटल्यांवर काम केले। 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट, गुलशन कुमार खून प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरण आणि 2008च्या मुंबई हल्ल्यातील संशयितांवर खटला चालवण्यास त्यांनी मदत केली। सन 1998 मध्ये सांगलीत झालेल्या अमृता देशपांडे खून खटला प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली होती। हिवरे येथील तिहेरी खून तर अनिकेत कोथळे खून खटल्यात ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली होती व या खटल्यात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा देखील झाली। संपूर्ण राज्य हादरवणाऱ्या तसंच देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांचीच सरकारी वकील म्हणून नेमणूक करा, ही मागणी सातत्याने होत असते। रविवार दिनांक 22 जून 2025 रोजी क्रांतीनगरी कुंडली येथे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांतीवीर कॅप्टन रामभाऊ लाड यांची 103व्या जयंतीनिमित्त यावर्षीचा देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार प्रख्यात विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना देण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।